असं लक्षात येतं की हे आपलं राष्ट्र जे आहे हे एक सुरक्षित राष्ट्र आहे आणि हे आपण आणि आपल्या स्वातंत्र्य सेनानी आणि आपल्या सैनिकांमुळे आहे, सायंटिस्टमुळे आहे आणि आपल्या मार्गदर्शकांमुळे आहे. तर ऐकूया समीक्षा जामखेडकर यांची भारत माता की जय ही स्वलिखित कविता. नमस्कार, मी समीक्षा बाळासाहेब जामखेडकर. मी आज काव्यरंग आर्टमध्ये माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस. भारत माता की जय, भारत माता की जय. तो आवाज होता भारत स्वतंत्र होण्यासाठी लढणाऱ्या शहीदांचा, रक्तात माखलेल्या अंथारोळ्यात पडलेल्या वीरपुत्रांचा, रक्तात माखलेल्या अंथारोळ्यात पडलेल्या वीरपुत्रांचा. होता तुरुंगवास तर कधी कधी घडे उपवास, होता तुरुंगवास तर कधी कधी घडे उपवास. कधी काळ्या पाण्याची शिक्षा तर कधी घरच्या प्रेमळ शब्दांची चिठ्ठीद्वारे प्रतीक्षा, कधी काळ्या पाण्याची शिक्षा तर कधी घरच्या प्रेमळ शब्दांची चिठ्ठीद्वारे प्रतीक्षा. कधी बोबड्या बोलाचा कानात भास तर कधी नववधूला भेटण्याची आस, कधी बोबड्या बोलाचा कानात भास तर कधी नववधूला भेटण्याची आस. कधी म्हाताऱ्या आईला भेटण्यासाठी आसुसलेले डोळे, कधी म्हाताऱ्या आईला भेटण्यासाठी आसुसलेले डोळे, तर कधी आनंदाच्या बातमीचे निशब्दते सोहळे. तरी कधी नाही मानली हार, तरी कधी नाही मानली हार, लढत राहिले जीवावर होऊन उदार. गोळ्यांचा निधड्या छातीवर होतसे भडीमार, तरी मायभू स्वतंत्रतेसाठी घेतले कष्ट अपार. गोळ्यांच्या निधड्या छातीवर होतसे भडीमार, तरी मायभू स्वतंत्रतेसाठी घेतले कष्ट अपार. गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र करून दिला भारतीयांना, गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र करून दिला भारतीयांना. आपल्या सगळ्यांचे त्रिवार वंदन त्या शहीदांना, आपल्या सगळ्यांचे त्रिवार वंदन त्या शहीदांना, आपल्या सगळ्यांचे त्रिवार वंदन त्या शहीदांना. धन्यवाद. खूपच सुंदर समीक्षा ताई. अगदी कविता होता होता मन भरून आलं. समीक्षा ताई, आपल्या ह्या कवितेबद्दल तुम्ही बोलावं. नमस्कार. नमस्कार. खूप सुंदर कविता होती आणि मन 15 भरून येत ऑगस्ट. होतं. हो ना. ज्यांनी ज्या शहीदांनी लढले आणि त्यांच्या घरादाराची परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर आली आणि मी तशीच लिहायचा प्रयत्न केला. माझं एकच म्हणणं आहे, स्वातंत्र्यवीरांना करूया शतशः प्रणाम. त्यांच्या निस्वार्थी त्यागानेच भारत बनला महान, त्यांच्या निस्वार्थी त्यागानेच भारत बनला महान. धन्यवाद. खूप सुंदर. आणि तुमच्या कविता नेहमीच छान असतात आणि खरंच मागच्या पण कविता तुमच्या अशाच मनाला शिवून जाणाऱ्या होत्या. तर थँक्यू सो मच. तुम्ही खूप सुंदर कविता सादर करतात आणि तो एक आनंद आम्हाला भेटतो. तर मी पुढची कविता घेते, स्वरचितच आहे, ज्योती लाटणे यांची. तर त्यांनी सुद्धा देशाची आताची परिस्थिती जी आहे त्याच्यावर हे काव्य केलेलं आहे. सादर आहे ज्योती लाटणे यांची कविता. नमस्कार, मी सौ ज्योती संतोष लाटणे. आत्ताच आपल्या भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. पण देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान केले आणि इंग्रजांचे ज्यावेळेस राज्य होते त्यावेळेस त्यांनी आपल्यावरती खूप अन्याय अत्याचार केले. हे सर्व अन्याय अत्याचार आणि स्वातंत्र्याची जी गाथा आहे ती माझ्या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक देशभक्तीपर गीत आहे आणि स्वलिखित आहे. भारत हा देश आमचा, आम्ही याचे वासी, गाथा याची साऱ्यांना सांगू जराशी. भारत हा देश आमचा, आम्ही याचे वासी, गाथा याची साऱ्यांना सांगू जराशी. इंग्रजांशी करून सामना लढले क्रांतिकारी, शिक्षा म्हणून त्यांना चढवले फासावरी. स्मरून त्यांच्या कार्याला सलाम करू तयासी, गाथा याची साऱ्यांना सांगू जराशी. भारत हा देश आमचा, आम्ही याचे वासी,
गाथा याची साऱ्यांना सांगू जराशी. झेंडा आमुचा तिरंगा वाटतो याचा अभिमान. केशरी पांढरा हिरवा तिरंग्याचे गाऊ गान. आनंदाने फडकवू त्यास उंच उंच आकाशी. गाथा याची साऱ्यांना सांगू जराशी. भारत हा देश आमुचा आम्ही याचे वासी. गाथा याची साऱ्यांना सांगू जराशी. अनेक राज्ये अनेक भाषा वेशही दिसती अनेक. अनेक धर्म अनेक जाती तरीही हिंदुस्तान एक. विविधतेतून एकता दाखवू जगासी. गाथा याची साऱ्यांना सांगू जराशी. भारत हा देश आमुचा आम्ही याचे वासी. गाथा याची साऱ्यांना सांगू जराशी. धन्यवाद. खूप छान. ज्योती लटणे यांच्या कविता नेहमीच छान असतात. तर पुढची कविता घेते मी गणेश देशमुख यांची. त्यावेळेस देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकांना जीव देणं हे सहज वाटत होतं, पण आजचा तरुण आणि आपण जीव देण्याच्या ऐवजी आज जीव वाचवून आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी तळमळतोय आणि जगतोय. तर ऐकूया गणेश देशमुख यांची कविता. नमस्कार मित्रांनो, आज काव्यरंग 8 मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी जी कविता आपल्यासमोर सादर करणार आहे ती केशवसुतांची आहे. कवितेचं नाव आहे नवा शिपाई. आपण सगळ्यांनी ऐकलेली कविता आहे. नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही न मी एक पंथाचा. तेच पतित की जे आखडिती प्रदेश साखल्याचा. खादाड असे माझी भूक चतकोराने मला न सुख. कुंपातील मी नचमंडूक मळ्यास माझ्या कुंपन पडणे अगदी मला नसाहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत. सर्वत्र खुना माझ्या घरच्या मजला दिसताहेत. कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते. कोठेही जा डोईवरते दिसते नीलांबरते. सावलीत गोजिरी फुले उन्हात दिसती गोड फुले. बघता मन हर्षून डुले. ती माझी मी त्यांचा एकच घोष आम्हातून वाहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. धन्यवाद. ही कविता खरंच खूप छान आहे. सगळ्यांनी लहानपणी म्हटलीच असणार आहे जवळपास. असंच 15 ऑगस्ट 26 जानेवारी आले की शाळेतल्या सुंदर आणि त्या परेडच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात येतात आणि पुन्हा एकदा शाळेत जाऊन झेंडावंदन करावं वाटतं, ती परेड करावी वाटते, ते समूह गीतात भाग घ्यावा वाटतो, ते ढोल ताशे आणि तो केलेला पेहराव ह्यामध्ये रंगून जावं वाटतं. 15 ऑगस्टला बहुतेक वेळेस पाऊस असायचा. त्या पावसात भिजण्याची पण एक नवीन मजा असायची. तर डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी ह्या लहानपणीच्या आठवणी घेऊनच ती कविता सादर करीत आहेत. गाणं आहे हे. तर ऐकूया वैष्णवी कुलकर्णी यांच्याकडे सादर केलेली कविता. नमस्कार, माझे नाव डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी. मी तुम्हाला एक छोटेसं देशभक्तीपर गीत म्हणून दाखवणार आहे. लहानपणीपासूनच अगदी शाळेमध्ये प्ले ग्रुपमध्ये असल्यापासूनच आपल्यामध्ये देशभक्तीविषयी जागरूकता निर्माण झालेली असते. 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्यावेळेस आपण प्रत्येकजणच देशाविषयीचं घोषणा म्हणा किंवा देशभक्तीपर गीत म्हणा, परेड म्हणा किंवा छोटे छोटे नारे, जे मला एकदम आपला जो आजचा विषय त्याच्यावरनं मला लहानपणी आमचं ते शाळेमध्ये रॅली व्हायच्या तेव्हा आम्ही जे मस्त शाळेचे नवीन नवीन गणवेश घालायचो, इस्त्री केलेले,
ते सगळं आठवलं. त्याच्यामध्ये रॅली करणं, तिथे सगळ्यांनी 2-2च्या अशा ग्रुपवरनं चालणं, हे सगळं एकदम आठवलं आणि परत ते दिवस आठवावेसे वाटले. तर असंच एक छोटंसं देशभक्तीपर गीत मी तुमच्यासमोर सादर करून दाखवते. माझ्या देशभक्तीपर गीताचं नाव आहे छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं, क्या देखे उस मंजिल को हम जोड़ चुके हैं. चांद की दर पे जा पहुंचा है आज जमाना, नए जगत से हम भी नाता जोड़ चुके हैं. नया खून है, नई उमंग है, अब है नई जवानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. हमको कितने ताजमहल है और बनाना, कितने हैं अजंता और सजाना. अभी पलटना है रुख कितने दरियों का, कितने पर्वत राहों से है आर्य जटाना. नया खून है, नई उमंग है, अब है नई जवानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी. नेहमीच एनर्जेटिक कविता असते डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांची. आणि हे गाणं ऐकल्यावर अगदी लहान पणी शाळेत गेल्यासारखंच वाटलं, परेडला गेल्यासारखंच वाटलं. ते पावसाळी दिवस, ओल्या रस्ता आणि परेड चालू आहे, ढोल ताशासहित निघालेली आहे आपली, आणि सगळे मित्र मैत्रिणी मिळून आम्ही परेड करतोय. अशाच प्रकारचं वातावरण आणि त्याच पद्धतीचं सुंदर सादरीकरण डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांचं आहे. तर मी सरांना विनंती करते की आता 2 स्वरचित कविता झाल्या आणि एक गाणं झालं हम हे हिंदुस्थानी, वैष्णवी कुलकर्णी यांचं आणि गणेश देशमुख यांची एक कविता सादर झाली. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी ह्या पूर्ण कार्यक्रमाबद्दल आणि आताच्या परिस्थितीबद्दल आपल्या 2 शब्द आणि मार्गदर्शन करावं आणि आपली कविता पण सादर करावी आणि कार्यक्रमाची सांगता करावी. ठीक आहे. तर आता सुरुवातीला त्या आधी झाली सादर ती समीक्षा जामखेडकर यांची कविता 15 ऑगस्ट. अतिशय सुंदर रचना त्यांनी सादर केली आणि विशेष म्हणजे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती त्यांनी स्वतः लिहिलेली स्वरचित अशी कविता होती आणि त्यांना कविता रचण्याचा एक चांगला सेन्स आहे हे मला जाणवलं. अतिशय सुंदर पद्धतीने त्या शब्दप्रयोग करतात, चांगल्या पद्धतीनं. कारण काय, कविता लिहिणं लोकांना जरी खूप सोपं वाटत असेल तर ते तितकं सोपं नाहीये. नुसतं ट ला ट किंवा म ला म जोडणं म्हणजे कविता नाहीये. तर त्यांनी ज्या पद्धतीने शब्दप्रयोग केले आणि ते सादरीकरण केलं त्याबद्दल मला खरंच त्यांचं खूपच कौतुक वाटतं. आणि कारण ही कविता, अशा प्रकारची कविता सुचणं, त्यासाठी लागणारा विषयानंतर त्यासाठी योग्य असे शब्द उपयोगात करणं, हे त्यांनी अतिशय छानपैकी आत्मसात केलेलं आहे. कारण जुन्या काळची एक कविता आहे संजीवनी मराठे नावाच्या कवयित्रीची, की कविता नक्की कशी सुचते. तर खरोखर कविता सुचणं म्हणजे हे काही ह्याचं काम नाही, मेहनतीचं असं काम नाहीये. ती एक स्फूर्ती आहे, परमेश्वराने दिलेली ती एक देणगी आहे. तर त्यांनी त्या कवितेवर स्वतः ओळी म्हटलेल्या आहेत की कशी अचानक जनी प्रगटे मनातली उर्वशी,
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी. म्हणजे कविता नक्की कशी स्फुरते हे मला सुद्धा सांगता येणार नाहीये. ती कसे काय शब्द माझ्या डोक्यात येतात ते नंतर कागदावर कशा प्रकारे येतात. आणि समीक्षाताईंनी ती अतिशय सुंदरपैकी सादर केली आणि स्वरचित असल्यामुळे त्यांचं खूपच कौतुक. त्यानंतर ज्योती लाटणे त्यांची गाथा यांची ताऱ्यांना सांगू जराशी, अतिशय छान कविता त्यांनी सुद्धा स्वरचितच होती सुद्धा, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि महिला वर्ग ज्या प्रकारच्या कधी कधी कविता करतो त्या पद्धतीचीच ही कविता होती. अगदी त्याला सर्वसाधारण चाल सुद्धा जात्यावरच्या ओवीची सारखीच त्यांनी लावलेली होती, किंवा ती आपोआप सहज त्यांना ती स्फुरली असावी. पण ती अतिशय गोड होती ऐकायला आणि खूपच आनंद झाला ती कविता ऐकून. त्यामुळे त्यांचं सुद्धा अभिनंदन. ज्योतिताई लाटणे त्यांच्या चांगल्याच कविता असतात. मागच्या वेळेसची मला आठवतं त्यांची कविता आषाढ श्रावणची कविता होती बहुतेक त्यांची. तर अतिशय छान पैकी त्यांनी कविता आता सुद्धा सादर केली. गणेश देशमुख यांनी नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे ही केशवसुतांची कविता. आता मुळात कविताच केशवसुतांसारख्या व्यक्तीची असल्यानंतर ती आपोआपच चांगली सादर होणारच. आणि त्यामुळे देशमुखांना स्वतःला त्याचा सेन्सही खूप आहे छानपैकी कविता कशी म्हणून दाखवायची. अतिशय छानपैकी सादरीकरण. आणि डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांनी ते छोडो कल की बाते हे एक अतिशय जुनं चांगल्यापैकी एक गीत चांगलं सादर केलं. मला वाटतं तुलनेनं सर्वात लहान असणारी हीच व्यक्ती असेल आपल्या या काव्यरंगामध्ये. त्यामुळे त्यांचे हावभाव वगैरे बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली. आणि त्यांचे हावभाव सुद्धा अगदी बालगीतासारखे असल्यामुळे खूप कौतुक वाटलं. माझ्या त्या पद्धतीनं सादर करतात त्या पद्धतीचं मला सुद्धा त्याचं कौतुक आलं आणि भरून आलं त्यांचं ते ऐकून. आणि अतिशय सुंदर पैकी सादरीकरण केलं. छान आहे. आता मला वाटतं यावेळेस काव्यरंग थोडं म्हणजे सहभाग थोडा कमी दिसतोय मला यावेळेस. हो. तर ठीक आहे, हरकत नाही. परंतु आजचा विषयच मुळात सगळा स्वातंत्र्याविषयी राष्ट्रप्रेमाविषयी 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपण केलेलं आहे. चांगलं आहे. आणि परंतु कधी कधी असं होतंय की आपल्याला आपल्या देशासाठी खूप काही करायचं असतं. पण आता हे सगळेजण नुसते गाण्यामधून किंवा गीतामधून कवितामधूनच ते होईल असं नाही. तर अजूनही आपल्या देशासाठी करण्यासारखं खूप आहे. आपल्या देशामध्ये असंच आहे की सगळेजण प्रत्येक जण देश सुधारायला निघालेला आहे, स्वतः सुधारायला कोणीही तयार नाही. तर ते एका जणाने म्हटलेलं आहे, द ग्रेटेस्ट थिंग कॅन डू फॉर हिज कंट्री इज टू बी ए गुड मॅन. आपल्या देशासाठी सर्वात चांगली गोष्ट आपण काय करू शकतो तर स्वतः चांगला मनुष्य बनणे. तर हे सर्व जणांनी आपल्या भारतीयांनी घ्यावं. अर्थात मी काही एवढा मोठा नाही सगळ्या भारतीय लोकांना उपदेश करण्यापुरता, परंतु भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हे नुसतं प्रार्थनेपुरतच जर राहिलं तर त्याला काहीही उपयोग राहणार नाही. कारण भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या योद्ध्यांनी ज्यांनी ज्यांनी प्राण दिले, स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं, महात्मा गांधी सारख्यांनी सुद्धा स्वतःच्या सगळ्या सुखावर लाथा मारून त्यांनी केलं. पण नंतर त्या स्वातंत्र्याला काय फळं मिळाले हे बघितलं तर, आपल्या काळामध्ये बघितलं तर अक्षरशः त्या लचके तोडले गेलेले आहेत आपल्या स्वातंत्र्याचे. एका कवीने फार म्हणजे एक शेर आहे फार छान की अशा प्रकारचे लोक निर्माण झाले की जितकं लुटता येईल तितकं लुटलं. तर ते लुटल्याला ते तर कारणीभूत आहेतच, पण त्यालाच आपण सुद्धा तेवढेच कारणीभूत आहोत असं मला वाटतं. आणि म्हणून एका कवीने एक फार शेर छान सांगितलेला आहे कि बस एक ही उल्लू काफी था बर्बादे गुलिस्ता करने को. बस एक ही उल्लू काफी था बर्बादे गुलिस्ता करने को. हर शाख पे उल्लू बैठे हैं अंजामे गुलिस्ता क्या होगा. की एका उल्लूमुळे सगळं, बस एक ही उल्लू काफी था बर्बादे गुलिस्ता करने को. म्हणजे एखादी बाग आहे ती बाग नाश करण्यासाठी एक उल्लू सुद्धा पुरेसा आहे. परंतु इथं तर प्रत्येक झाडाच्या प्रत्येक फांदीवर एक एक उल्लू बसलेला आहे आणि तो का मग या बागेचं काय होणार आहे. तर अर्थात जास्त उपदेशपर मी काही बोलणार नाही. मला अजून जे काही सांगायचं आहे आपल्या वेळेच्या बंधनामध्ये ते आता मी एक जे गीत सादर करणार आहे ते एक गीतच आहे.
आणि ते गीत मी सादर करणार आहे. आणि मला जे म्हणायचं आहे ते गीतामध्ये नक्की आहे, त्यामुळे मला ती कविता, ते गाणंच खूप भावलेलं आहे. तर त्याची एक थोडक्यात मी पार्श्वभूमी सांगतो. 1969 साली जेव्हा मी तसा शाळकरी विद्यार्थी होतो, तर तेव्हा महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी केली त्या वर्षी. आणि त्या वर्षी एक बालक नावाचा एक चित्रपट, हिंदी चित्रपट येऊन गेला. त्या त्या बालक नावाच्या मध्ये एक गाणं होतं जे सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे आणि भरत व्यासांनी लिहिलेलं आहे. दत्तारामांचं संगीत होतं आणि अतिशय त्या काळात ते गाणं अतिशय लोकप्रिय झालं होतं, कारण गांधींची जन्मशताब्दी आणि ते गाणं गांधीजींनाच उद्देशून लिहिलेलं असल्यामुळे ते खूपच पॉप्युलर झालं होतं. आणि एक माहिती म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा ते गाणं सुमन कल्याणपुरांच्या आवाजात, अतिशय सुंदर आहे त्यांच्या आवाजात, तुम्ही ऐका. आज तुम्हाला नाईलाजानं ते माझ्या आवाजात ऐकायचंय. तर मी गाणं आपल्या पुढे ठेवतो. सुन ले बापू ये पैगाम, मेरी चिट्ठी तेरे नाम, चिट्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम, लिखता तुझको राम, सुन ले बापू ये पैगाम। काला धन काला व्यापार, रिश्वत का है गरम बाजार, सत्य अहिंसा करे पुकार, टूट गई चरखे की तार, तेरे अनशन सत्याग्रह के बदल गए असली बर्ताव, एक नई विद्या उपजी है जिसको कहते हैं घेराव, तेरी कठिन तपस्या का कैसा निकला ये अंजाम, चिट्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम, लिखता तुझको राम, सुन ले बापू ये पैगाम, मेरी चिट्ठी तेरे नाम, चिट्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम, लिखता तुझको राम, सुन ले बापू ये पैगाम। प्रांत प्रांत से टकराता है भाषा पर भाषा की बात, मैं पंजाबी तू बंगाली, कौन करे भारत की बात, तेरी हिंदी की पावों में अंग्रेजी ने डाली डोर, तेरी लकड़ी ठगों ने ठग ली, तेरी बकरी ले गए चोर, साबरमती सिसकती तेरी, तड़प रहा है सेवाग्राम, चिट्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम, लिखता तुझको राम, सुन ले बापू ये पैगाम। राम राज्य की तेरी कल्पना उड़ी हवा में बन के कपूर, राम राज्य की तेरी कल्पना उड़ी हवा में बन के कपूर, बच्चों ने पढ़ लिखना छोड़ा, तोड़ फोड़ में है मगरूर, नेता हो गए दल बदलाम, देश की पगड़ी रहे उछाल, तेरे पूत बिगड़ गए बापू, दारूबंदी हुई हलाल, तेरे राजघाट पर फिर भी फूल चढ़ाते सुबह शाम, चिट्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम, लिखता तुझको राम, सुन ले बापू ये पैगाम, मेरी चिट्ठी तेरे नाम, चिट्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम, लिखता तुझको राम, सुन ले बापू ये पैगाम। धन्यवाद कविता ऐकून घेतल्याबद्दल आणि हे गीत ऐकून घेतल्याबद्दल. एका बालकानं पण गांधीजींना हे पत्र आहे. तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम एकूण अतिशय सुंदर झालेला आहे. कविता जरी कमी सादर झाल्या पण त्या सर्वच सशक्त अशा अगदीच अगदीच. त्यामुळे आणि मला सुद्धा खूप आनंद झाला आहे. हे कार्यक्रम माझ्यातर्फे संपला असं मी जाहीर करतो. आणि ही कविता खरंच खूप सुंदर ऐकावीशीच वाटली. मी कधीच ऐकली नाही. मला वाटतं बहुतेक आपले कोणीच कविता किंवा गाणं ऐकलं नसणार आहे. खूप जुनं गाणं आहे आणि खरोखर सुंदर आहे. म्हणजे आपण आपल्या नेत्यांना, आपल्या लोकांना स्मरण करतो. तिथं म्हटलेलं आहे, राजघाटावर पाहतो फूल. तर ते
फुल वाहतो आणि तिथंच विसरून जातो, नमस्कार करतो आणि निघून जातो. आणि मग आपले जे काम आहे त्यालाच लागतो. तर हेच शिकण्यासारखं आहे. हा, गणेश देशमुख बोला. नमस्कार सर, समीक्षा मॅडम, रंजनाताई. तर आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये देशभक्तीपर कार्यक्रम होता आणि देशभक्तीच्या ज्या किती आवड आहे तर हे दिसून आलं आजच्या कार्यक्रमामधनं आपल्याला. म्हणजे सगळ्यांना देशभक्ती आहे, पण असं काही आवश्यक नाही की कविताच म्हणायला पाहिजे प्रत्येकाने देशभक्तीनिमित्त. आणि पण जरी कार्यक्रम छोटा असेल तरी समीक्षाताईंनी जी कविता म्हणली, पर्टिक्युलरली रंजना काकूंनी जी कविता म्हणली, अतिशय सुंदर कविता म्हणली. आणि समीक्षाताईंची कविता अप्रतिम होती. आणि सरांनी पण आता जे खूप सुंदर पद्धतीनं जे गायन रूपामध्ये सरांनी ऍक्च्युली त्यांनी गायनाचं त्यांना ऑलरेडी म्हणजे पूर्ण माहिती आहे आणि त्याच्यात ते राग वगैरे सरांचा अभ्यास आहे त्याच्यावर. आणि ऐकताना अतिशय छान वाटलं, खूप सुमधुर वाटलं. आणि खरोखर कमी जरी पार्टिसिपेंट्स असले तरी पण कार्यक्रम रंगतदार झाला. आणि खरंच जेवढं म्हणजे कौतुक करायला मी खूप छोटा आहे, पण सगळ्यांचं पार्टिसिपेशन खूप छान होतं. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला म्हणायची की समीक्षाताई एक कोणतं तरी म्हणणार आहे, तर ते समीक्षाताई नमस्कार. तुमचा आवाज अनम्यूट करा. आवाज तुमची कविता अतिशय सुंदर झाली. हो का? थँक्यू सर. सगळं आणि तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही आम्हाला प्लॅटफॉर्म दिल्यामुळे आमचं व्यवस्थित चालू आहे. आता आम्हाला म्हणजे स्फूर्ती यायली नवीन नाही, नवीन. आमचे सरांचे आशीर्वाद आहे. आणि सर ज्या हिरारीनं भाग घेतात आणि आपल्या कविता ऐकून घेतात आणि त्याच्यावर समीक्षण करतात, तेवढा वेळ देतात सर. सरांचं मार्गदर्शन खरोखर अनमोल आहे. तुमच्या सगळ्या अनमोल. कवींमुळे काव्यरंजन आणि सरांमुळे ज्ञानरंजन. आज सुद्धा त्यांनी खूप काही गोष्टी सांगून गेल्या आणि छोट्या छोट्या गोष्टी ऍड होत जातात आपल्या ज्ञानात. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आम्ही खरोखर आभार मानायला पाहिजे. तर इतक्या सुंदर कविता ऐकायला भेटतात आणि त्यावर सरांचं समीक्षण खरंच सुंदर. तर तुम्ही तुमची एक कविता सादर करू इच्छित होतात तर तुम्ही सादर करा. मी एमडी सर, माझ्या बालपणी एक मिनिट मॅडम, एक मिनिट सर. एमडी सर, सर आहेत का? आहे हा सर, व्हिडिओ ऑन करा तुमचा, एक मिनिट. थँक्यू सर. हा, तुम्ही खरंच वेळ दिला आणि हा कार्यक्रम आपण रंगतदार केला. खरंच खूप आभारी आहे तुमचे. हौस आहे मला स्वतः. त्यामुळे योगायोग असा की तुम्ही विनंती केली आणि त्यामुळे मग मला भारी आली. ते काय हरकत नाही, फारच छान आहे, आनंदाचा कार्यक्रम. आणि तुमच्या परमिशन आपण एक समीक्षाताईंची कविता ऐकूया, चालेल? हो, अगदी जरूर जरूर. एक काय दोन ऐकले तरी. आणि समीक्षा त्यांची कविता झाली की आपण सगळे जेवढे जण आहोत तेवढ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, कारण वंदे मातरम हे गीत ऐकून आपण हे कार्यक्रम संपवणार आहोत. तर समीक्षा ताई, तुम्ही तुमची कविता सादर करा. कविता म्हणजे देशभक्तीपर गीत आहे. मी सगळ्या स्वरचित केल्या, पण मला आज देशभक्तीपर गीत म्हणावं असं वाटलं. माझ्या म्हणजे बालपणीचं जे मी गुणगुणत होते ती कविता म्हणजे ते अमर हुतात्मे झाले. ही कविता सर्वांनी ऐकलीच असं, ती मला म्हणावीशी वाटली आज. तर मी आज सुरू करते. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग तो उपवास, सोसिला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते अमर हुतात्मे झाले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते अमर हुतात्मे झाले.
ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला. हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया फुले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. धन्यवाद. थँक्यू. खरंच ह्या सगळ्यांना आदरांजली. आणि वंदे मातरम म्हणताच क्षणी आपल्याला पुन्हा एकदा एक एक नमन करण्याची इच्छा होते, तिथं नतमस्तक होण्याची इच्छा होते. अशाच वंदे मातरम हे आपलं जे राष्ट्रगीत राष्ट्रगान आहे, त्याच्यानंच आपण आपल्या कार्यक्रमाचा शेवट करूया. तर वंदे मातरम आहे, तर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचा. मी शेअर करते. समीक्षाताई मनीषा पंडित. हा, एक मिनिट हा. समीक्षाताई खूप सुंदर कविता म्हणलीवर काही खूप छान गाणं. तुमचा आवाज म्यूट आहे. देशभक्तीपर गीत म्हणावं वाटलं मला. आज स्वलिखित नेहमीच म्हणते, आज देशभक्तीपर गीत. येस. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवावा. वंदे मातरम गीताना आपण हा कार्यक्रम संपवणार. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरम् वन्दे मातरम् शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिने फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कलकलनिनाद कराले कोटि कोटि भुजे द्रुत खर करवाले अबला किनुमा एतो मनीषा पंडित यांनी गायलेलं हे वंदे मातरम. ह्या वंदे मातरम आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता करतोय. सगळ्यांना या अमृत महोत्सवी वर्षाचं, भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाचं खूप खूप शुभेच्छा. कवी दिनाच्या शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम सादर केल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यात 3ऱ्या शनिवारी. हा, बोला. पुढच्या महिन्याचा विषय असा ठेवा की सगळेजण पार्टिसिपेट व्हायला पाहिजे जास्तीत जास्त. तर पुढच्या महिन्याचा विषय मी आता सगळ्यांकडूनच मागून घेते, जेणेकरून सगळे सहभागी होतील. आणि मला वाटतं की सहभाग होण्यासाठी दुसऱ्या काही अडचणी असाव्या, कारण हा आपला कार्यक्रम खूपच नाही ऍक्च्युली उद्या राखी पौर्णिमा पण आहे ना, तर त्या तिलोत्तमाताई वगैरे त्यांचा फोन आला. हो, बरोबर आहे. आणि हा बरं झालं तुम्ही आठवण केली. राखी पौर्णिमेच्या पण खूप खूप शुभेच्छा. हा महिनाच सगळ्या सणाचा आहे आणि ह्या महिन्याच्याच शुभेच्छा सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. रंजना काकू आहेत ना? रंजना काकू 1 मिनिट. हॅलो. हा, खूप सुंदर. तुम्ही अतिशय छान कविता म्हणली बरं.
मला ती सगळ्यात जास्त आवडली कविता. ती खूप सुंदर, चाल छान होती आणि ती महात्मा गांधीची कविता खूपच छान होती. थँक्यू.